चला मित्रांनो, घाई करायचा आहे, सामना लवकर स्टार्ट करायचा आहे. आम्हाला या टुर्नामेंटसाठी सन्माननीय हरिचंद्र डिके यांच्याकडून 500 रुपयाची भरघोस अशी देणगी आली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. नरेश आदवडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. गोविंद भिकू आदवडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, प्रमोद पाहू आपल्या संघाकडून. आणि हा व्हाईटच्या स्वरूपात आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. अशा स्वरूपात व्हाईटच्या स्वरूपात डिक्लेअर मतलब 0 बॉल 2 धावा. तसेच अनिल इप्ते यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. नथुराम भोगटे यांच्याकडून समीर 500 रुपयाचे देणगी आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. साखलेवाडी संघाकडून समीर. पाहूया प्रणाल याला कशा प्रकारे बॉल आणि हा कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. धाव संख्या झालेली आहे ती 3, बिनबाद 3, एक चेंडू आणि 3 धावा. विठ्ठल धनावडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सीताराम शिगवण यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपल्यासारखे थार थोर मोठे यांच्या बळावरच एवढी मोठी टुर्नामेंट आपल्याला आयोजन करता येतं. आपले सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. दुसरा चेंडू हा सुद्धा चांगल्या प्रकारे चेंडू टाकलेला समीर यांनी. आणि त्याच दरम्यान आमच्या या क्रिकेट मंडळावर देणगीचा पाऊस पडतोय. असाच आमच्या तुम्ही पाठीशी उभे राहा. सन्माननीय आमच्या गावचे पाटील सन्माननीय दिलीप पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि हा सुद्धा वाईट चेंडू. काहीसा चेंडू कट होताना दिसत नाही आपल्याला. दोन्ही संघ एका तालुक्यामधले आहेत. पाहूया आता कोण पडतोय कोणावरती भारी. वांदरगोंडावरचे साठलेवाडी. आणि हा शॉर्ट बॉल काही समजलेला नाही प्रणाल याला. याच्यानंतर होणारा सामना तांबडे आणि वरचीवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस उडवण्यासाठी टॉस का बॉस याच्यामध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. चांगली रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली ती वांदरगोंडा संघाकडून. तांबडी वर्सेस वाघडुंगी वरचीवाडी म्हणजे आमचा शेजारील गाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विचार मंचाकडे यायचं आहे. आपला टॉस होतोय. विनंती आहे आपल्याला, हा दुसरा कॉल आहे. आणि हा सुद्धा कटवलेला चेंडू. एक धाव. साठलेवाडी संघाकडून काहीशी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही त्यांना बॉल समजत नाही आहे. आणि पहिल्या षटकातला शेवटचा बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 9. 5 चेंडू आणि 9 धावा. आणि हा वाईट चेंडू. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आहे वांदरकोंडा वर्सेस साठलेवाडी. पहिलं षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ते 11, बिनबाद 11. बापदेव क्रिकेट चषक 2025 साठी आपल्या क्रिकेट मंडळाचे आणि या मैदान गाजवणारे योगेश भुवड यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाची देणगी आहे, त्यांचे मंडळातर्फे मनपूर्वक आभार. टाळ्या झाला पाहिजे योगेश भुवडसाठी.
दादा इकडे ये असं म्हणतायत. विश्वेश साटलेवाडी संघाकडून दुसरं षटक. टॉस साठी यायचं आहे. नरेश आदावडे मुंबईकर मंडळाचे सहसचिव. वैयक्तिक पहिले आणि संघाकडून दुसरं विश्वेश साटलेवाडीचा एक्सप्रेस. आणि हा निर्धाव चेंडू काही समजलेला नाही प्रणाल याला. विकेट किपर सुद्धा बीट झालेले आहेत. टॉस विन झालेले आहेत. तांबडी संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं चला आहे. मित्रांनो पटापट आपण या मैदानात खेळताना हा आयोजन आणि नियोजन कसं वाटतं आणि किती रनाचा टार्गेट द्याल? 24च्या आत स्कोअर थांबवायचा प्रयत्न करणार आहे. खेळताना तुम्हाला कसं वाटतंय? खेळताना एकदम चांगला आहे आणि मिलिंदने म्हणजे आमच्या टीम आणि हा नो चेंडू मध्ये नो चेंडू आणि दोन धावा. टीम टाकणार होतो पण आमचा एक कॅप्टन आहे म्हणजे त्याचा खास फ्रेंड तो त्याच्या रसिक मालकर खास फ्रेंड. रिव्ह्यू नाही म्हणजे रिव्ह्यू उपलब्ध नाही मित्रांनो. रसिक मालकर म्हणजे आमच्या मिलिंद बोर्ड यांचे जिवलग मित्र. त्यांचा हा संघाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण ज्या कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवलाल अशी अपेक्षा. तसंच वाघडुंगी संघ म्हणजे आमचा शेजारचा संघ आणि नेहमीच आमच्या सोबत भाऊकी म्हणून आपण खेळत असतो. आपण या टुर्नामेंट खेळताना आपल्याला कसं वाटतं आणि किती जास्तीत जास्त स्कोअर माराल आणि त्यांना रोकाल? ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू प्रमोद याने काहीच गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला साटलेवाडी संघाकडून. खेळायला आम्हाला छानच वाटतं. दरवर्षी आम्ही खेळतो. शेजारीला म्हणजे खेळायला पाहिजे. क्षेत्ररक्षण खूप खूप आभार. दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे तो म्हणजे आताच किरण दादा बोलले की जीवलग जीवाचा तसा जीवलग जीवाचा तसा मिलिंद आमचा. धाव संख्या झाली आहे ती 18. आणि हा मारलेला फटका चौकार. चांगला गॅप मध्ये मारलेला प्रमोद याने चेंडू सीधा बाउंड्री लाईन पार. चौकार. चला दुसऱ्या षटकातलं चौथा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा सुद्धा मला वाटतंय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा चौकार. शानदार बॅटिंग करताना पाहायला मिळतंय. तशीच खराब गोलंदाजी साटलेवाडी संघाकडून. 4 चेंडू आणि 26 धावा. एक मिनिट 4 चेंडू अंपायर. चार चेंडू अंपायर. पहिला बॉल 1 बाईस गेला. दुसरा बॉलला 2 रन 9 बॉल. तिसरा बॉल
3 रन, चौथा बॉल 4 रन आणि 5वा बॉल पण 4 रन, म्हणजे 4 बॉल झालेत. एक नो बॉल त्यामध्ये होता. चार चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 26. विश्वास पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडू आणि हा सुद्धा कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. तिथे सुद्धा गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला साठलेवाडी संघाकडून. आणि अशाच गचाल क्षेत्ररक्षण मध्ये रनिंग द बिटवीन 2 धावा कंप्लीट आणि तिसरा रन आउट. आणि हा शेवटचा चेंडू होता दुसऱ्या. आणि इथे सुद्धा गचाल क्षेत्ररक्षण साठलेवाडी संघाकडून. गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. आणि रनआउटच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 30. 31 टू विन. अंधोरकर संघाने त्वरित स्वतःची धावन घ्यायचं आहे. वेळेचं आपल्या सर्वांना बंधनं आहेत. आम्हाला सर्व सामने वेळेत संपवायचे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. जेवढे आपण आता घाई कराल तेवढे आपल्याला संध्याकाळला चांगल्या प्रकारे गेम पाहायला मिळतील. मित्रांनो, आता घाई करा, संध्याकाळला काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही फटाफट सामने खेळवण्याचा प्रयत्न करतोय, कारण सामने असं चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. 1 ओव्हर आणि 8 बॉल 10 बॉल असं खेळून मतलब नाही मित्रांनो. त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय की जेवढा आपण सामना फास्ट खेळवू तेवढा आपल्याला टाइम मिळेल. डीजे या ठिकाणी यायचं. सन्माननीय राजेशजी धनावडे म्हणजे आमच्या बापदेव नवतरुण मित्रमंडळाचे पहिले अध्यक्ष, मी ते विसरणार नाही. त्यांचा येतोची सन्मान होतोय. सन्मान करण्यासाठी मी निर्भय शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होईल. चला मित्रांनो, साठलेवाडी संघाचे 2 फलंदाज त्वरित आपण मैदानामध्ये यायचं आहे. सन्मान होतोय. आमचे सहकारी राजेशजी धनावडे सन्मान करतायत. आमच्या क्रिकेट मंडळाचे धडाडीचे गोलंदाज आणि तसेच फलंदाज निर्भय आदावडे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. 12 चेंडू आणि 31 धावा. मॅच मध्ये मजा येणार आहे मित्रांनो. दोन्ही संघ एका तालुक्यामधले आहेत, तर कोण पडते कोणावरती भारूक पाहूया. आता आपल्याला 10 मिनिटाच्या रिझल्ट लागेलच. वाघडुंगी गावचे सुपुत्र स्वीपाल बेकरे यांचा सन्मान होतोय. तो स्वीकारण्यासाठी त्यांनी टॉस्का बॉस आणि जे काही आपल्या
यथाशक्तीने आम्हाला जो काही सहकार्य कराल आम्ही हक्काने मागतोय तुमच्याकडे. तसेच सुमित आपला सुद्धा सन्मान होतोय. सुमित उदेक यांनी सुद्धा टॉस्का बॉस मध्ये यायचं, आपला सन्मान होईल. आमच्या बापदेव क्रिकेट मंडळाचे चेतन शिगवण हे त्यांचा सन्मानित करतील. श्रीपाल बेकरे आणि सुमित उदेक. राहुल वांदरकोंड संघाकडून राहुल आणि स्ट्राईकला येतो ईशान किशन आणि केएल राहुल. पाहूया कोण पडतोय आता कोणावरती भारी. आणि पहिला चेंडू कटवलेला चेंडू मला वाटतंय सीमारेषा बाहेर. एक चेंडू आणि 6 धावा. शानदार षटकार किशनने मारला चेंडू. एक चेंडू आणि 6 धावा. मॅच मध्ये मजा येणार आहे मित्रांनो. मित्रांनो सामना फटाफट चालू करायचा आपल्याला. हवेची दिशा आता बदललेली आहे. आता आपल्याला षटकार पाहायला मिळतीलच. आता हे दुपारचं सत्र चालू झालंय मित्रांनो कोपरीच्या मैदानामध्ये. आणि हा सुद्धा चेंडू मारलेला लेग साईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा. आणि एकच धावावरती त्यांना समाधान मानावं लागेल. श्रीपाल बेकरे यांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान ऑनलाईन त्यांच्या गावचे नितीन भुवड हे पाहतायत. सन्माननीय श्रीपाल बेकरे यांचा सन्मान करतील स्वप्नील लोंढे. पहिल्या षटकातलं तिसरं चेंडू विनायक याला. पाहूया विनायक कशा प्रकारे तुटून पडतोय. राहुल याला आणि विनायकला काही चेंडू समजलेला नाही. आणि हा निर्धाव चेंडू राहुल याचा. मला वाटतं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा विनायकच होता. त्यांनी 1 चेंडू आणि 2 धावा होत्या पाहिजे असताना त्यांनी षटकार मारला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तर असंच काहीतरी आपल्याला बघायला मिळेल विनायकच्या बॅटमधून. बघूयात. पहिला चेंडू त्याला काहीसा समजलेला नाही पण दुसरा चेंडू तो नक्कीच समजून गेला आणि बाउंड्रीच्या बाहेर फेकून देईल. पाणी घेऊन जायचं मित्रांनो. श्रीपाल बेकरे यांच्या माध्यमातून आपल्या या बापदेव क्रिकेट चषकासाठी 500 रुपयाची अशी भरघोस देणगी आले. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पाणी घेऊन जायचं मित्रांनो. उन्हाचा भर वाढलेला आहे. आता जेवढे पण मालवण बापदेव क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत उदेक यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. मॅच थोड्या फास्ट खेळवायचे आहेत. पंच तसेच माझ्या नांदले गावचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. नांदले गाव म्हणजे माझ्या कुणबी समाजाचे एक कणखर नेतृत्व संतोष पाटील यांचा गाव. त्यांच्या गावातून कोण जर सन्मानित व्यक्ती असेल तर त्यांचा सन्मान केला जाईल. त्यांनी विचारमंचाकडे यायचं आहे. हॅलो. मागची मॅच झाली नांदले आणि कांटीवडण. त्याच्यामध्ये आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहून गेला होता. त्या पुरस्कारमध्ये नांदले संघाचा सुजित हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. त्याने आपण टॉस का बॉस इथे प्रवेश करायचा आहे. आणि आज सुद्धा निर्धाव चेंडू विनायकाला काही समजलेला नाही. राहुल यांनी मारलेला फेकी गोलंदाज असा फिरकीपट्टू. काहीसा आपल्याला अलग गोलंदाजी करताना दिसतोय. राहुल यांना पहिल्या बॉलला षटकार मारल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक केला आहे. विनायकाला आपल्या जागेवरती स्थिर ठेवला आहे. त्याला काहीसा चेंडू समजत नाही आहे. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू काहीसा बॉलिंग मध्ये एक नंबर बॉलिंग करतोय.
मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचे नांदले संघाचे त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय माझ्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष त्यांना यथोचित सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय नारायण गोरिवले साहेब सन्मान करण्यासाठी त्यांना टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. काय गोलंदाजीमध्ये कमबॅक केलाय मित्रांनो राहुल यांनी. पहिला चेंडूवरती षटकार मारल्यानंतर 4 बॉलला त्याने 1 धाव खर्च केली आहे आणि ही सुद्धा एकच धाव आणि अशा प्रकारे 6 चेंडू मध्ये आणि 8 धावा. आमच्या या क्रिकेट मंडळाला ज्यांनी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच हा जो चषक दिला आहे ती म्हणजे अमिषा पाणगले. जरी ही युवती असली तरी क्रिकेटवर किती प्रेम आहे तिचं हे या माध्यमातून दिसतंय. धावसंख्या झाली आहे ती 8. खरंच तिचे मनपूर्वक आभार. अमिषा पानगले आपण आपलं असलेलं क्रिकेटवर प्रेम हे सदैव असंच पाठीशी राहू द्या. बापदेव क्रिकेट संघ नेहमीच आपला आभारात राहील. आणि 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे ती साठलेवाडी संघाला. पाहूया कशा प्रकारे आता विनायक तुडून पडतोय. एक साईड दोन्ही मला वाटतंय दोन्ही ज्या मॅच झाल्या वांदरकोंडा आणि साठलेवाडी आता एक साईडला आहे मंगेश तो सुद्धा मॅन ऑफ द मॅच झाला आणि स्ट्राईकला आहे विनायक तो सुद्धा मॅन ऑफ द मॅच झाला. तर आता या मॅच मध्ये खरी ट्विस्ट बघायला मिळणार आहे आपल्याला. पाहूया मित्रांनो 7 चेंडू आणि 23 धावा आणि हा सुद्धा बाउन्स चेंडू बाउन्स. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली मंगेशाने. काय चेंडूला अंपायर चेक करा. काही त्यांना समजलेलं नाही चेंडू आणि तिथे गर्दी करू नका. वाघ जखमी झाला तरी तो मैदान सोडत नाही. असाच काहीसा चित्र आता मला वाटते पाहायला मिळणार आहे या सामन्यामध्ये. तो हारतो तो लढतो आणि पुन्हा जिंकतो तोचा विनायक. हा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धावासाठी आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्यामध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे ती 10. 2 चेंडू आणि 10 धावा. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय मंगेश वांदरकोंडा संघाकडून. बॅट्समनला काही बॉल समजत नाही आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू आहे. हा सुद्धा काही समजलेला नाही चेंडू त्याला. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय वांदरकोंडा एक्सप्रेस मंगेश बालगुडे. चांगली गोलंदाजी करताना वांदरकोंड संघ जरी गाव लहान असला तरी आज काम मात्र महान चाललंय त्यांचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करण्याचं काम तेवढ्याच ताकदीने पूर्ण करतायत. हा सुद्धा निर्धाव चेंडू. मला वाटते सामना वांदरकोंडाच्या साईडने झुकलेला आहे.